भगवान शिवाचं एक असं उग्र, असं रौद्र रूप जे फक्त आणि फक्त अहंकाराचा नायनाट करण्यासाठी जन्माला आलं. हो, आज आपण भैरवाची कथा ऐकणार आहोत. आणि ही फक्त एका देवतेची गोष्ट नाहीये, तर ही कहाणी आहे अहंकाराची, न्यायाची आणि शेवटी मुक्तीची. जरा विचार करा, काय होईल जेव्हा सृष्टीचा निर्माता म्हणजे ज्याने हे सगळं जग बनवलं, तोच गर्वाने इतका अंध होऊन जाईल की की त्यानेच निर्माण केलेलं ब्रह्मांड धोक्यात येईल. काय होतं अशा वेळी? ही कथा आपल्याला बरोबर तेच सांगते. बरं, तर मग ही गोष्ट सुरू कुठून झाली? सगळं सुरू झालं एका वादातून. खूप पूर्वीची गोष्ट आहे. देव आणि ऋषींमध्ये एक मोठा वाद सुरू झाला की नक्की श्रेष्ठ कोण, ब्रह्मा की विष्णू? आता या वादामध्ये ब्रह्मदेवाचा अहंकार इतका इतका वाढला की त्यांनी स्वतःलाच सगळ्यांचा निर्माता म्हणून घोषित करून टाकलं. इतकंच नाही, तर ते शिव आणि विष्णूपेक्षाही श्रेष्ठ आहेत असं ते म्हणू लागले. म्हणजे ते स्वतःलाच परमसत्य मानू लागले होते आणि खरी गडबड इथूनच सुरू झाली. विश्वाचा तोल ढासळायला सुरुवात झाली. आणि त्यांचा गर्व इतका वाढला होता की त्यांनी गर्जना केली, शिवाप्रमाणे मलाही 5 मस्तकं आहेत, त्यामुळे मी त्याच्या बरोबरीचा आहे. हा फक्त एक दावा नव्हता, हा त्यांच्या अनियंत्रित अहंकाराचा जणू एक स्फोट होता. आणि बघा, या अहंकाराचा परिणाम थेट सृष्टीवर दिसायला लागला. ब्रह्मदेव इतके बेभान झाले होते की त्यांच्या निर्मितीमधून काहीतरी विचित्र, काहीतरी विनाशकारी गोष्टी जन्माला येऊ लागल्या. सगळा ताळमेळच बिघडला. विश्वाचा तोल ढासळला आणि सगळीकडे अधर्म पसरू लागला. आता जेव्हा ब्रह्मदेवाचा हा अहंकार नियंत्रणाच्या बाहेर गेला, तेव्हा सगळ्या देवांनी मिळून भगवान शिवाकडे धाव घेतली, त्यांची प्रार्थना केली. आणि मग विश्वाचं संतुलन पुन्हा जागेवर आणण्यासाठी एका उग्र शक्तीचा उदय झाला. तेव्हा भगवान शिवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या त्या प्रलयंकारी ऊर्जेच्या ज्वालांमधून एक अशी शक्ती प्रकट झाली जिने अक्षरशः संपूर्ण ब्रह्मांड हादरवून टाकलं. ते होते कालभैरव. त्यांचं रूप अत्यंत भयावह. ब्रह्मांडाच्या गाभ्यातल्या अंधारासारखा काळा रंग, गळ्यात कवट्यांची माळ, हातात त्रिशूळ, डमरू आणि पाश, सोबत त्यांचे भयंकर गण. ते शिवाच्या त्या विनाशकारी शक्तीचं, त्या काळाच्या शक्तीचं प्रतीक होते, जे फक्त आणि फक्त अहंकाराचा विध्वंस करण्यासाठीच प्रकट झाले होते. आणि आता येतो कथेचा तो निर्णायक क्षण, जिथे भैरव आणि ब्रह्मदेव समोरासमोर उभे ठाकतात. ब्रह्मदेवाचं ते 5वं मस्तक जे वरच्या दिशेला होतं ना, तेच त्यांच्या खोट्या अभिमानाचं, त्यांच्या गर्वाचं प्रतीक बनलं होतं. आणि एका क्षणात सपकन भैरवाने आपल्या डाव्या हाताच्या फक्त एका नखाच्या टोकाने ब्रह्मदेवाचं ते 5वं मस्तक छाटून टाकलं. ज्या क्षणी ते मस्तक उडालं, त्याच क्षणी ब्रह्मदेवाचा अहंकार धुळीला मिळाला आणि संपूर्ण ब्रह्मांड भीतीने थरथर कापलं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कारण न्यायाच्या ह्या कृत्यानंतर कथेत एक अनपेक्षित वळण येतं. कारण असं म्हणतात ना की न्याय प्रस्थापित करताना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात. ब्रह्मदेव एक निर्माता होते, एक ब्राह्मण होते. त्यामुळे त्यांचं मस्तक छाटल्यामुळे भैरवाला ब्रह्महत्येचं महापाप लागलं. हे जरी प्रतिकात्मक पाप असलं तरी त्याची शिक्षा म्हणून ते कापलेलं मस्तक, ती कवटी भैरवाच्या हाताला कायमची चिकटून बसली. पण हे लक्षात घ्या, भगवान शिवाने हे परिणाम स्वतःहून स्वीकारले होते. का? कारण यातून त्यांना संपूर्ण विश्वाला एक मोठा धडा शिकवायचा होता. आणि तो धडा हा होता की कर्माचा नियम सगळ्यांसाठी समान असतो, अगदी देवासाठी सुद्धा. त्यातून कुणाचीही सुटका नाही. आणि मग या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी भैरवाचा एक लांब, खूप लांब प्रायश्चित्ताचा प्रवास सुरू झाला. हातात ती कवटी घेऊन ते एका भिक्षुकाप्रमाणे भटकू लागले. त्यांचा हा प्रवास काही साधासुद्धा नव्हता. ते 3ही लोकांमध्ये फिरले. देवलोकात गेले, पृथ्वीलोकावर भटकले, अगदी पाताळ लोकातही गेले. पण ती कवटी काही त्यांच्या हातातून सुटली नाही. आणि मग अखेरीस ते पोहोचले भगवान शिवाच्या अत्यंत प्रिय नगरीत, काशीमध्ये. आणि तिथे एक चमत्कार झाला. ज्या क्षणी भैरवाने काशीच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवलं, त्याच क्षणी ते मस्तक, ती कवटी त्यांच्या हातातून खाली गळून पडली. त्यांना त्या प्रतिकात्मक पापातून अखेर मुक्ती मिळाली.
आणि याच घटनेमुळे काशीला मुक्तीचं शहर म्हणजेच मोक्षनगरी म्हणून एक नवीन ओळख मिळाली. अशी घोषणा झाली की इथून पुढे जो कुणी काशीमध्ये आपले प्राण त्यागेल त्याला स्वतः भैरव मुक्ती देतील. आणि तेव्हापासूनच काल भैरव काशीचे संरक्षक बनले, म्हणजेच काशीचे कोतवाल. बरं, तर मग आता या संपूर्ण कथेच्या मागे जो खोल अर्थ दडलाय, जे तत्वज्ञान आहे, ते थोडं समजून घेऊया. हे जे भैरवाचं उग्र रूप आहे, ते आपल्याला नक्की काय शिकवतं? या कथेचं सार अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे अहंकार विनाशकारी आहे. दुसरी, वैश्विक नियम म्हणजे कर्माचा नियम, तो देव असो वा मानव सगळ्यांना लागू होतो. खरी मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा गर्वाचा, अभिमानाचा त्याग केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीकधी देवाचं उग्र रूप हे त्याच्या क्रोधाचं नाही, तर त्याच्या करुणेचं आणि संरक्षणाचं प्रतीक असू शकतं. आणि हो, काल भैरवाप्रमाणेच त्यांची 8 मुख्य रूपं आहेत. त्यांना अष्टभैरव असं म्हणतात. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार. हे 8 भैरव 8 दिशांचे रक्षक म्हणून काम करतात आणि ब्रह्मांडाची सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम पाहतात. थोडक्यात काय तर भैरवाची ही कथा अहंकाराचे धोके काय आहेत आणि त्या दैवी शक्तीसमोर आत्मसमर्पण करण्यात किती मोठी शक्ती आहे याबद्दल एक खूप मोठा आणि सखोल धडा शिकवते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर स्वतः दैवी शक्तीला सुद्धा वैश्विक नियमांसमोर झुकावं लागत असेल, तर मग यातून आपल्या स्वतःच्या कर्मांबद्दल, आपल्या रोजच्या कृतींबद्दल काय शिकायला मिळतं? यावर विचार करायला हवा नाही का?